केला पायी चरणावरी डोही येथोनी वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे देखून तरी साधका निष्पाप प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेल्या भंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथा संहितेतील संतपर या प्रकरणातील 4 शरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याच्या प्राप्तीनंतर संत संघाचं जे मिलन होतं त्या संत संघाच्या प्राप्तीनंतर साधकाच्या जीवनामध्ये होणारे अमूलाग्र बदल तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी संप्रदायाचा कणा आहे तो वारकरी संप्रदायाचा कणा म्हणजे उपासना आहे. आणि उपासना करणाऱ्या साधकांनाच वारकरी असं म्हणतात बरं का. वारकरी संप्रदाय आजपर्यंत कोणत्या तीर्थकाराने टिकवलेला नाही. वारकरी संप्रदाय आजपर्यंत कोणत्याही प्रवचनकाराने टिकवलेला नाही. वारकरी संप्रदाय कोणत्याही गायकाने वादकाने टिकवलेला नाही. तो भक्त आणि भक्त टिकवलाय आळंदी पंढरपूर महिन्याला वाट चालणाऱ्या वारकऱ्यांनी. त्या वारकऱ्यांमुळे त्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय असं नाव पडलेलं आहे बरं का. इतर लोक काही म्हणतील, प्रत्येकाचं स्टेटमेंट स्वतंत्र असेल, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु जो वारकऱ्याचा मूळ गाभा आहे, तत्व आहे, ते जपणारी माणसं समाजामध्ये सध्या थोडी आहेत. आणि त्या थोड्या माणसांनी जे तत्व जपलं त्यामुळे आज संप्रदाय आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्ञानोबराय तुकोबारायपासून ही परंपरा चालू झाली. ज्ञानोबराय तुकोबारायनंतर ही परंपरा कोणी चालू ठेवली? कधी तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराजानंतर फडाचा विस्तार बहुगुणी झाला. त्याच फडाच्या विस्तारामध्ये अनेक संप्रदाय अनेक फड निघाले. त्याच फडामध्ये वैकुंठवासी स्वानंद निवासी सद्गुरू धोंडोपंत दादा महाराज, त्या दादांच्या शिष्य परंपरेमध्ये अनेक लोक होऊन गेले. त्यामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य बाळकृष्णबुवा इंडिवाले, बाळकृष्णबुवा पवार हे होऊन गेले. त्यामध्ये दादाच्या शिष्यामध्ये गुरुवर्य रुकुडबा दादा वारकरी हे होऊन गेले. दादांच्या शिष्यामध्ये कारभारी होते काशीनाथ बाबा आदी लोक, त्यांच्या शिवणीकर शंकरबुवा शेटे हे आदी लोक होऊन गेले. ती लोक फक्त लोक नव्हती महाराज, ते मूर्तिमंत चालता बोलता गाथा ज्ञानेश्वरी होती बरं का. लोक असं म्हणतात भजन कसं केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक जर कोणाला पाहायचं असेल तर या लोकांना पाहून ते पाहायला मिळत होतं. आणि याच मालिकेमध्ये एक नाव गणलं जातं ते म्हणजे वैकुंठवासी गाण कोकिळ भजन भीष्म श्री गुरु साहेबराव नाना वारकरी. आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्या हाताखाली काही दिवस काढले. मला अत्यंत अभिमान आहे की आम्ही त्यांच्या पाशी राहिलो. लोकांना असं वाटत असेल की नानांचं राहणीमान एकदम साधा असायचं. पांढरा फेटा, नेहरू शर्ट, धोतर, एकदम साधं राहणी. पण चांगल्याची कोण जिरवायची असेल तर नानाच लागायचं. हा आम्हाला चांगला अनुभव. हा गुरुवर्यांना मी पहिलंच ठरवून आलो होतो की नामदेवरायांचं चरित्र सगळ्यांना माहिती, सावता महाराजांचं चरित्र सगळ्यांना माहिती. पण मी विचार खरी करूनच आलो की मला जे नाना अनुभवायला आले ते थोड्या वेळात मी सांगण्याचा प्रयत्न. आणि नानांच्या कृपेने मी नानांवर 200 पानी पुस्तकही लिहून ठेवली. माझी ताकद झाल्यानंतर मी ते प्रकाशितही करणार आहे. कारभाऱ्यांचं सगळेच मी चरित्र घेऊन ठेवलंय मोठ्या प्रमाणात. गुरुवर्य नाना म्हणजे नाना नव्हते. भजन कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुवर्य नाना होते. 19/6/1927 रोजी नानांचा जन्म सिद्धेश्वर कुरुली या गावी रामचंद्रबुवा फडतरे आणि नानीबाई फडतरे. नाही मला पाठ आहे सगळे, मी विनोद
महाराज तुम्ही माझ्याकडे पाहू नका, मी तुमच्यापेक्षा जुना ऍडमिशन आहे. रामचंद्र बुवा आणि नानीबाई यांच्या पोटी नानांचा जन्म झाला. परिस्थिती अशी की पूर्वीचा काळ नानांचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला तो जिल्हा म्हणजे सर्वसामान्य जिल्हा नाही, तो जिल्हा म्हणजे शूरवीरांचा सैनिकी जिल्हा. एक तर माणसं मुंबईला कामाला जाणार, नाही तर दुसरं ते मिलिटरीमध्ये नाही तर पोलिसामध्ये जाणार, तिसरं काम पूर्वीचा जमाना तसा होता. एक तर सातारा जिल्ह्यातली सांगली कोल्हापूर भागामध्ये काय करणार मिलिटरी, नाहीतर मुंबईमध्ये. नाना 27 साली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नानांचा जन्म झाला. लहानपणापासूनच भजनाची आवड असल्यामुळं भजन पूजन कीर्तनादी नानांनी भरपूर श्रवण केलं. नाना आम्हाला सांगायचे, मी लहानपणी ज्यावेळेस पंढरपूरला आलो त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये मी पहिलं कीर्तन वैकुंठवासी स्वानंद शिकलीवासी मंगळ स्वामी महाराजांचं ऐकलं बरं का. म्हणजे स्वामींचा आवाज माझ्या कानामध्ये खाली असा होता. नाना असं बोलायचे की हृदयाचा ठाव घ्यायचे. त्यानंतर नानांचं जीवन वैवाहिकरित्या सुरू झालं. 1948 साली नाना मुंबईला गेले. मुंबईमध्ये मिलचं काम होतं. मिलच्या कामाच्या निमित्ताने नाना मुंबईला. आमच्या कुटुंबाचा आणि नानाचा संबंध खरा तर मुंबईमध्ये झाला. आमचे आजोबा 5 जण भाऊ, ते वरळीला कामाला मिलमध्येच होते. पंकड स्वामी महाराजांकडे राहून त्यांनी गाथा पाठ केल्यानंतर स्वामी महाराजांचं तत्व होतं की अनाश्रित परमार्थ करायचं, कोणाकडे आश्रय न घेता परमार्थ करायचं. त्यांनी काय केलं, व्यवसायाचा मार्ग निवडला. सगळे ते 5 जण भाऊ मुंबईला कामानिमित्त उद्योगाला वरळीला गेले. अजून आमचं घर आहे, बंगले तिथं आहे. नानांची भेट त्यांची वरळीला झाल्यानंतर कॉटनगिरीला नाना ज्यावर मिलमध्ये ज्यावर ठेकेदार काम करायचे, उद्योग करायचे, धंदा काही असेल करायचं. कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेस नानांना भजनाची आवड होती. नानांचा आवाज इतका मधुर होता महाराज की नाना गायला लागले ना. आता हे 2 माणसं इथं बसलेले साक्षीदार, साक्षी गोपाल माहिती आहे का, तसे 2 साक्षी गोपाल. नानांचा आवाज इतका गोड होता ना महाराज. एकदा नानांनी जर भजन सुरू केलं 1 तास वेळ हालत नव्हती. आता 10 मिनिटाला भंग बंद होते, 10 मिनिटाला लय बदलती, असं नव्हतं महाराज. हा, नानांचा इतका आवाज गोड. नानांनी गमन अली खाय साहेबांकडे शिकायला सुरुवात केली. का मला का माहिती, माझे आजोबा आणि नाना गमन अली खान साहेबांकडे बरोबरच शिकायला जायचे. ते गमन अली खान साहेबांकडे शिकायला गेले. शिकायला गेल्यानंतर ते तिथं मग टप्पा, दादरा, तराना, मुरकी सगळं काय करायचं त्यांचं. आजोबा ते दोघंही एकदम तयार होते. नानांचं भजन सर्वसामान्य लोकांना लवकर कळण्यासारखं नव्हतं. वा वा वा, उगाच आलाय गल्लीतला लागला, टाळ वाजवायला लागला भजन म्हणायला. काय काय लय बोललेला माणूस लागायचा त्यावेळेस कळायचं काहीतरी. म्हणजे कळायचं म्हणजे कळल्यासारखं वाटायचं. काय विषय बाबा असं लगेच कळत नव्हतं. नानांनी खासाहेबांकडे शिकल्यामुळे त्यांच्या भजनाची पकड अशी होती की धमार, दिग्चंदी, रूपक, तेवरा, झंपा, गजंपा, सवारी, पंचम सवारी असे एकदम फिट होतं. काही कधी असे हिंदी अभंग म्हणायचे भाग्य नाही ऐकायचं. ते हिंदी अभंग नानांनी म्हटला वा डोळ्यातून पाणी यायचं असं नाना म्हणायचं. त्यानंतर नानांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. नानांचं भजन मुंबईला असं आमच्या आजोबा सांगायचे की नाना भजनाला गेल्यानंतर पूर्वी मुंबईला भजनं कशी असायची, पायपीट एवढी भजनं. कसली भजनं, चक्री चक्री भजन, कलगीतुरा, सवाल जवाब यांचा एक अभंग झाल्या, यांचा एक अभंग, यांचा एक अभंग झाल्यानंतर यांचा एक अभंग असं भजन असायचं. नाना म्हणायचे की भजनाची पद्धत अशी होती, ढोळे मामा जो हरला त्याचं सगळं सामान जिंकणाऱ्या माणसाने घेऊन यायचं. नाना म्हणले माझी खोली भरली, खोली पिटीने
मी भजनात गेलो की लोक पिटी सोडून निघून जायचे. असं नाना ते काय केलं ठरवलं होता. नाना मी नवीन आलो ना, माझी केस अशी चांगली लांब होती बरं का. मी नवीन इकडे आलो, माझी चांगली माझी लांब सडक केस होती. नाना म्हणजे तू काय केस वाढवतो, माझा झटका तू पाहिलाच नाही. नाना असे मोठा म्हणजे शर्ट, मी गेलो टोपी खादीची वाकडी घालायचं म्हणते, मी गेलो की लोक हलायचे नसते, मी गेलो की हलायचे. अशा पद्धतीने नाना भजन करायचे. नानांचा मुंबईमध्ये दबदबा झाला. त्या दबदबामध्ये त्याचा मित्रवर्ग बनला. त्याच टायमामध्ये नानांनी भजन सम्राट फुलाजी बुवांचं भजन ऐकलं बरं का. शंकरराव सरनाईक यांचं भजन ऐकलं. फुलाजी बुवा भजन सम्राट फुलाजी बुवा म्हणजे एकदम नावाजलेलं नाव. भजन सम्राट शंकरराव सरनाईक, अरुण सरनाईकचे वडील, एकदम नाव त्यांचं. त्यांचं अभंग म्हटलं ना महाराज 3:45, 4:15, 5:15, 5:15 असं मात्रेतून धरणार. काय म्हणणार शंकरराव सरनाईक म्हणजे गडबडी असं म्हणणार की काय ते लाजवाब म्हणणं. नानांच्या भजनावर त्यांचे जास्त संस्कार. अशा पद्धतीमध्ये वैकुंठवासी सद्गुरू मामांची त्यांना संगत झाली. त्याच टायमामध्ये हरिभाऊ रिंगे, खाशाबा पापाटे, मारुतीबा बागडे, तुळशीरामबा दीक्षित यांची काय झाली मैफिल. आणि त्याच्यामध्ये नाना म्हणजे कसं आहे, चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगने,
नानांचं म्हणजे इतका अवघड होत. मी ज्यावेळेस नानांची चाल नानांपुढं म्हणायचो ना बरं का, त्यावेळेस माझे आजोबा मला काय म्हणले असतील बरं का, म्हणाले नानांची चाल आपण किती जरी म्हणाली, नानांची चाल आपण जरी किती जरी म्हणाली तरी नानांच्या कणा इतकं सुद्धा आपल्याला जमणार नाही. असं नाना इतका, असं नाना चंद्र पौर्णिमेचा असं म्हणायचे महाराज, दीपक महाराज. हे दोन झाले, चंद्र चार मात्र्यातून, चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी, चार मात्र्यात धरलं तरच येणार, नाही तर हिडीला साधन बाहेर नाही. नानांचं भजन म्हणजे पौर्णिमेचा चंद्र जसा चांदण्यामध्ये उठून दिसायचा, तसे त्या सर्व दरबारी गायकांमध्ये एक धोतर टोपी घालला माणूस उठून दिसायचा. असे नाना होते. गुरुवर्य तुळशीराम महाराज आणि गुरुवर्य हरिभाऊ महाराज रिंगेंनी कॉटन गिरणला सर्वात मोठा सप्ताह केला. लोक 50,000 जमले. किती? कारण मिल होते, किती मिल, हजारो माणसं कामाला. एका मिलला एका पाळीला कमीत कमी 10,000 15,000 लोक काम करायचे. सप्ताह करायला मुंबईमध्ये काही जड नव्हतं. सप्ताह केला आणि त्या सप्ताहात गुरुवर्य वैकुंठवासी स्वानंद शिकणवासी मामासाहेब दांडेकरांचं कीर्तन झालं. गुरुवर्य मामाच्या कीर्तनाला नाना गेले. आता नाना होते टाळकरी, टाळ घेऊन उभं राहिलेले, चाल म्हणाय सांगितले, चाल झालं, सगळं झालं. मामांनी कीर्तनाला अभंग घेतला. पंढरीची वारी आहे माझे घरी,
कीर्तन केलं. पंढरीची नाना सारखं सांगायचे, म्हणजे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाय नारायणशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. मामांचं एकच कीर्तन ऐकलं आणि पंढरपूरला वारकऱ्याने कसंच गेलं पाहिजे हे मामांनी सांगितलं. म्हणजे माझ्या घरी वारी आहे, माझ्या घरी वारी असताना मामांनी प्रस्तावना सांगायची, मामा नाना माझ्या घरी वारी आहे, पण त्या वारी करण्यासाठी मी पूर्वतयारी काय करतो बरं का. ते ऐकलं म्हणाले नाना, म्हणजे मी ते ऐकल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं. जे वैराग्य निर्माण झालं म्हणजे मी लागच आळंदीची वाट धरली. तरी झडझडून व्हायला आली हे भक्तीचे वाटेला. हा तसं म्हटलं मी झटकन बाजूला निघालो. हा केस पिकले तरी माणसं संसार सोडत नाही, ती माणसं तसली नव्हती. माणसं झटकन बाजूला निघालो. म्हणले मी आलो, ओळख नव्हती म्हणजे ट्रेन धरली, रेल्वेला आलो आणि माझ्याकडे 3 पैसे होते. स्टँड पुन्हा स्टेशनवरून आळंदीला चालत आलो. म्हणजे नाना काय सांगायचं, चालत आल्यानंतर म्हणजे ओळख नव्हती कोणाची, जास्त कोणाचीच ओळख नव्हती. आल्यानंतर म्हणजे माझा अवतार असा होता, केसर झप्पा कुडता हॅट कलाकार ना. म्हणजे पहिलं काम केलं म्हणजे मी पुंडलिकरायांच्या पुढं पाठीमाग दहाव्याचे लोक करते तिथं ना मी काम करत होतो. म्हणले त्याच्याकडे गेलो आणि माझं डोकं मी काय केलं, चप्पी गेल्यानंतर म्हणले परत आपण मी कोण आहे हे आळंदीत कळलं नाही पाहिजे. येऊन म्हणाले मी विचारायचो, मंदिरात जायचो. आता काय, आता ओळख कोणाचीच नाही, जायचं कुठं अशा पद्धती. म्हणले मला बाळकृष्णबांची गाडी झाली. कोणाची? बाळकृष्णबांनी विचारलं, अरे काय कुठला काय नाही. म्हणले मी नवीन आलोय, मला इथं थांबायचंय. अरे इथं काय थांबतो, चला आमच्या मठात. त्यावेळेस ते घासवाली धर्मशाळेमध्ये उतरत होते. धर्मशाळेत काय दिवस उतरायचे, असं काय आता वारकरी इकडे तिकडे उतरत असत. मग ते त्यांच्याबरोबर नानांना त्यांनी घेऊन गेल्यानंतर म्हणाले, अरे काय करायचे? म्हणजे आळंदीत राहायचे. नुसतं आळंदीत राहून काय उपयोग नाही. म्हणले काय नुसतं आळंदीत राहून उपयोग नाही. हा आता सुद्धा नुसतं आळंदीत राहून उपयोग काय. आळंदीत राहून काय केलं पाहिजे? म्हणले अरे तू वारी कर. म्हणले बाळकृष्ण अण्णांनी माझ्या खांद्यावर पताक दिली. मला दीक्षांकित वारकरी गेला. कसला? हा सर्वसामान्य माणसाकडून नाही. म्हणजे माझी दीक्षा बाळकृष्णांनी माझ्या हातात पताका दिली आणि पताका दिल्यानंतर मी मायनेला वारी करू. म्हणजे माझं आता मुंबईचं पाठांतर होतं. ते पाठांतर आणि हे पाठांतर काय व्हायचं म्हणजे फरक असायचा. मला पहिलं पत्रिका, नाट, समाधी, पहिलं तीर्थावळी बाळकडे म्हणत नव्हती. किती प्रकरण? नाटन 2च. पत्रिकाही म्हणत नव्हती. मला आमच्या अजून म्हणत नाही. नाट आणि समाधी 2च प्रकरण म्हणणार. म्हणजे तेवढं मी मला पाठ करायला सांगितलं आणि पाठ करायला सांगितलं म्हणजे मी हळूहळू पाठ करायला लागलो. आता पाठ करायला लागल्यानंतर नानांचा आवाज गोड असायचा. परंतु नाना यावेळेस वारकऱ्यांच्या संगतीत गेले. मी गाय म्हणून कोणालाच सांगितलं नाही. मी गाय म्हणून कोणालाच सांगितलं नाही. नाना लांब बसायचे. भजन चालू झालं की आपण ऐकायचे. वेडी माझी दडे महिमे वेडे. मी कोण आहे हे सांगायचंच नाही कोणाला. लपून राहायचे बरं का. अशा कारकिर्दीत त्यांनी खूप दिवस आळंदी पंढरी वारी केली. आणि वारी करत असताना गोरर्य मामांच्या टायमामध्ये फ्रूटवाली धर्मशाळेत सर्वात मोठा कार्यक्रम झाला. काय? सर्वात मोठा कार्यक्रम झाला. आता इकडे मुंबईची ती स्थिती वेगळीच होती. नाना कुठे गेले, नाना हरवले, बेपत्ता झाले. याचा घरातले कुटुंब लोक काय करत होते? शोध घेत होते. शोध. हा त्यावेळेस नानांना एक अपत्य सुद्धा होत आहे का नाही? एक अपत्य होत. मामा तुम्ही थोरले का लागते? मामा एकटीच होते. ते एक अपत्य आणि नाना तिकडे आलेले निघून. आता पुढे गेले हरवले, काय झाले, सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली. तेवढ्या टायमामध्ये मोठा सप्ताह झाला आणि सप्त्याला खाशाबा, तुळशीरामबा, हरिभाऊ
हे तिघ जण आले. आल्यानंतर त्यांनी लांबून पाहिलं, नाना बसले, नानासारखं दिसलं. पाहिल्यानंतर नानाच आहे का, नानाच आहे का, चौकशी केली. मामांचं कीर्तन होतं. कोणाचं? गुरुवारी मामांचं कीर्तन होतं. ते कोणतरी आहे, मामांच्या कानात जाऊन सांगितलं, म्हणजे साहेबराव आले, ते काय लपून बसले, तुम्ही सांगा, तुम्ही सांगितल्याशिवाय ते येणार नाही. मग मामांनी माईकवर सांगितलं, साहेबराव पुढे. तर ती एवढ्या लोकात मोठ्या माणसाचं 2-3 वेळा नाव पुकारलं, नाही म्हणता येत नाही. तिकडे बोलवलं, इथं आले. आता म्हणले बस बस आता म्हणा. टाळा दिला आणि टाळा दिल्यानंतर आळंदी म्हणजे पहिली कीर्तनात चाल मामाच्या नानांनी म्हणली आणि म्हणजे मी ती चाल म्हणली, ते भोंगला आलो तर परत माझा खाली आला नाही आले. असं नाना होतं. नानांची सुरुवात झाली. मग नाना काय म्हणून सगळ्या आळंदी पंढरी वारकऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे. नानांची अशी ख्याती बरं का. नाना भजन करायचे. नानाच्या भजनाची एक स्वतंत्र कमांड होती. नानांनी कारभारी दिंडीमध्ये बहार व्हायचा. सर्व हे आळंदीचे विद्यार्थी नानाचं भजन रेकॉर्डिंग करायसाठी पूर्वी टेप असायचे. शिवाबा साक्षीदार त्याचे टेप असायचे. ते टेप घेऊन सगळे पाठीमागं. आता मग ते वारकऱ्यामध्ये भांडं लवकर लागतं. भांडी नसताना सुद्धा मग काय झालं, मग त्याचा लईच गोंधळ जमायला लागला. नानाचं भजन ऐकायला माणसं यायची. मग काय व्हायचं, इकडचं तिकडे, तिकडचं इकडचं गडबड व्हायची. नानांनी स्वतंत्र दिंडी करण्याचा काय केला विचार केला. मग स्वतंत्र दिंडी करत असताना दशरथ बाबा, नाथ बाबा, सीताराम बाबा, सर्व हे बळी बाबा, हे सर्व जुने लोक बरं का एकदम ताली माणसांमध्ये सुद्धा नाना भजन करणार. आणि एकदा काकडा सुरू झाला, एकदा असं चालू केलं ना, एकच टाळ त्याला उत्तर काय नाही, सम नाही आणि काल नाही. एकदा असं केलं शनी सुख झाली आणि परत तसा नाही, वरून घोमता गोधडीचा. कशाचा? वरून गोधडीचा घोमता आणि भजन चालू. कोण म्हणते काहीच करायचं नाही. हा बाबा लय गवळून पाठ होते महाराज, गळ करायच्या. हा नाथ बाबा बारकी गवळ करायचीच नाही. तुम्ही गवळ असेल नाथ बाबा होईल. आणि बरं काही स्वर चाल काहीच नव्हता, पण म्हणाय नाही सांगितलं मी राग यायचा कधी नव्हतं महाराज. हा नाथ समाधी खटपाट एकदम. आणि त्यांचं जीवन असं भारी होतं नाथ बाबाचं. हे सर्व लोकांनी दिंडी सुरू केली. दिंडी सुरू करत असताना आमचे रामचंद्र बुवा परकाळे, आमच्या त्या परकाळेच्या मठात हरिभाऊ आणि दगुमाई दोघं राहायचे. हरिभाऊ आणि दगुमाई यांच्या संगतीत ते नाना टिळेकरांच्या दिंडीमध्ये त्र्यंबकला जायचे. बरं का. नाना म्हणायचे, मी ज्यावेळेस नवीन आलो आणि बाळूवांचा त्यावेळेस उतरता टाईम होता. म्हणजे मी त्यांचं भजन ऐकलं. म्हणायचं बाळूवांचं काय तुझं भजन ऐकलं. म्हणजे इतरही लोक भजन म्हणायचे, पण त्यांचं भजन असं म्हणायचे की भजन ध्रुपदापर्यंत जायचं नाही. पुढं भजन इतर लोक चाल म्हणायचे, पण कोणती चाल म्हटलं की त्यांना पुढं जायला लागायचं, ध्रुपदावर यायचं. त्यांचं भजन तसं नसायचं. म्हणजे पहिली चाल म्हणली की पहिल्या चरणाला तुटायचं, दुसरी चाल म्हणल्यावर ध्रुपदाला वेगळी चाल म्हणायची, परत तिसऱ्या चालीला वेगळी चाल म्हणायची. असं त्यांचं काय असायचं, वेणी जशी आपण घुमतो असं ते बळगो काय करायचे, चालेला चाल. म्हणजे मी त्यांचं ऐकल्यानंतर मुंबईला जे ऐकलं नाही, म्हणजे हा नवीन मला बाज ऐकायला मिळाला. मी तसं बसू लागलो. नाना मला म्हणायचे, मी तसं त्या पद्धतीने काही नवीन वारकऱ्यामध्ये बसू लागलो. नाना भजन करत असताना अशा पद्धतीने नानाचं काय झालं, वाटतं सुरू झालं. नंतर नाना बिजेला थांबायचे. बिजेच्या उत्सवामध्ये अनेक लोक असायचे. पूर्वी मी लहान ज्यावेळेस होतो त्यावेळेस वैकुंठवासी नामदेव टिंबूकर इथं असायचे. रामभाऊ मिरुंबीकर त्यांना पॅरालिसिस झाला. त्यांना रामभाऊ मिरुंबीकरांना त्यावेळेस काय झाला, पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस होती, परंतु त्यांची खासियत अशी होती, सनी भाऊ असं बोलता येत नव्हतं, पण काळी चारचा स्वर लावल्यावर कळतं निघायचा. असं बोलायला लागलो काय येत नव्हतं त्यांना,
बोलता येत नव्हतं. स्वर लावला का स्वर कसा असायचा काय हा मोठाचे पप्पत कसे होते बारके या असं शिव्या देणार कुणी पप्पत बघितलं सपाट पाशांकर माठ आमच्याकडे पप्पत कसे पाशांकर माठ उभा पप्पत हा अवसानातला पप्पत असं ते असायचं काम. नानांचं भजन ऐकायला मी एक चाल नामदेव बुवा म्हणायचे एक चाल नाना म्हणायचे असं त्यांचं जुगलबंदी असायची. नाना म्हणायचे की बरे लोक भजन करते त्यांना रागाची माहिती नाही मिळली कोणता राग कुठे ते नाना चिडी यायची काय यांना राग म्हणजे पहिली सुरुवातीलाच भैरवी म्हणतात काय कळतं ते नामदेवाची त्याची त्याच्यावर काय व्हायची जुगलबंदी व्हायची जरा शाब्दिक भाषा काय म्हणजे कसं म्हणता काय काय का कधी कोणता कुठं काय म्हणावं कळते का बरं का. नाना आळंदी पंढरी वारी करू लागले ना त्यावेळेस लोक असं म्हणतात नानाने कोणाला शिकवलं नाही. नाही 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 नानाने कोणालाही शिकवलं नाही. कळलं वाक्य हा का हे हरिदासाची आंबिली जगा पोटभरी केली. ती हरिनामाची आंबिली जगा पोटभरी केलेली आहे ना पण ती आंबिली सेवन करण्यासाठी पात्र शुद्ध पाहिजे बरोबर. असं काय उगाच जनरल लोकांना नाही म्हणजे आपलं वाघिणीचं दूध हे त्याला सेवन करण्यासाठी पात्र सुद्धा कशाचं पाहिजे. नानाचं भजन ते नाना त्यांचं भजन सुरुवातीला शिकवलं ते वैकुंठवासी गाथामूर्ती श्री गुरु रामचंद्र बाबा बोधी. नानांची आणि बाबांची इतकी असं घट्ट अंतकरणाला अंतकरण जमलं की नाना आळंदी पंढरी महिना वाट चालायची पण बाबांना चाली शिकवण्यासाठी महिन्याला डोंगरावर जायचे. काय घेणे कधी नाही शिष्याला 10 वेळा घोरड्यावर राहायचे. घोरड्यावर भामचंद्राव दोन्ही तीन डोंगरावर राहायचे. डोंगरावर जायचे काय आता गुरुच्या उमरी झिजवावं लागते. अहो मला द्या ना अहो मला द्या ना ते तिचं मुडा असल्यावर ते त्याची तसं नव्हतं महाराज. नाना बाबांना शिकवायला कुठं जायचे डोंगरावर जायचे आणि डोंगरावर गेल्यानंतर बाबा चाली. मग मी बाबांना विचारलं खरंच गाव नाना असं म्हणतात तुम्हाला चाली शिकवायला येत होतो. बावलं ठिकाण नाना पुढे म्हणून घांगील म्हणजे नाना मी जेवढ्या चाली बसवल्या तेवढ्या म्हणजे नानांच्या बसवल्या. म्हणजे कसं काय तुम्हाला चाली बस शिकवायचे म्हणजे मी गाथा पाठ करत होतो. नाना मी पाठ केलेल्या अभंग असायचे एका अभंगाला एक चाल फिट बसून ठेवायचं ती चाल दुसऱ्या अभंगाला नाही. भजन पाठ करण्याचं साधनच हे. लोकांना असं वाटतं आम्हाला चाली बसत नाही. का चाली बसत नाही तुला अभंग पाठ नाही म्हणून चाली बसत नाही. काय बसत नाही अभंग पाठ असते ना एका अभंगाला एक चाल भांडवल आपोआप जमा होतं. काय होतं बाबा म्हणले नानांनी मला असं मोकळ्या अंतकरणाने चाली शिकवल्या. तेच बाबा तेच नानांचं भजन बाबांनी शेवटपर्यंत जपून ठेवलं बरं का. असे नाना आता तुम्हाला सर सांगता नानांना मी स्वतः वैयक्तिक आमच्या गावी पहिल्यांदा पाहिलं 1997. आमच्या गोरेकर फडाच्या वतीनं आमच्या फडाला 200 वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा कार्यक्रम केला आणि आमच्या गोरेकर संस्थेचे जितके कार्यक्रम झाले त्यांच्या टायमामध्ये आमच्या आजोबांच्या त्यांच्या वेळेस तेवढ्याचं सर्वांचं भजनाचं नेतृत्व हे 3 माणसाकडे असायचं. एक गुरुवरी नाना दुसरे गुरुवरी नामदेव वटिंबुकर तिसरे साहेबराव नाना आपलं हे रामभाऊ मुरुंबेकर. नामदेव वटिंबुकर नाना आणि रामभाऊ मुरुंबेकर या तिघांकडे काय असायचं आमचं भजनाचं नेतृत्व. आमच्याकडे जनरल लोकांचं कीर्तन नव्हतं म्हणजे हे मानकरी फडकरी असं आमच्याकडे कीर्तन नाही. आमच्याकडे आताही नियम आहे गाथाने श्रीपाठ त्याचंच कीर्तन. आमच्याकडे आमच्या तिथं मानकऱ्याला काय नाही ते मान तिकडं आळंदी पंढरपुरात म्हणले राहू द्या इकडं आपलं म्हणजे काय आपली साधी लोक म्हणजे आपल्या लोकांना काय ऐकलं पाहिजे चांगलं ऐकायला कधीतरी कीर्तन असायचं महाराज. 60-70 गावाचा आमचा सप्ताह. किती गावाचा 60-70 गावाचा सप्ताह म्हणजे की आणि प्रत्येक पद्धत प्रत्येक गावातून 50 टाळकरी आले पाहिजेत. टाळकरी किती उभं राहत असतील हा एवढ्या टाळकऱ्यामध्ये सुद्धा गाथा भजनाला नाना एकटेच पुढं मानणार. आमच्या आताही पद्धत आहे एका माणसाने पुढं म्हणायला सुरुवात केली ना की दुसऱ्याने तोंड घालायचं नाही. आता दुसरा अभंग सांगितलं नाही तर दाट ठेवून निघून जाते कठीण महाराज. असं ते भजन मी पहिल्यांदा नानांना पाहिलं तिथं साधं डोक्याला उपरणं बांधलेलं खांद्यावर असं शबनम पडशी
पताक घेऊन नानांना मी पहिल्यांदा माझ्या लहानपणी पाहिलं. आता नाना घरी आल्यानंतर आमच्या घरी दिवाळी असायची. मला काय असायची दिवाळी. आमच्या आजोबा जरा तुसट होते. काय होते तुसट. ते काय असेल लई कोणाच्या अंगणी लागून घेत नव्हते. त्यामुळं कडक असल्यामुळं आम्हाला काय लई जवळ जाता येत नसायचं. ते नाना आल्यानंतर नानांना एक स्वतंत्र बाज आणि आमच्या आजोबा एका स्वतंत्र बाजूवर असे असायचे. मला काम काय असायचं पाय दाबा. काय काम आपल्याला पाय दाबा. आम्ही आपलं पाय दाबायचो. त्यांच्या गप्पा चालायच्या आता ते आमच्या डोक्यावरून जायच्या. ते आम्हाला काय कळत नव्हतं. तशाच पद्धतीने मी त्यांच्याकडे मी त्या नानांना पाहिलं. नंतर मी गुरुवर्य डोळी गुरुजींचा पप्पा शिकायला लागल्यानंतर डोळी गुरुजींचा पप्पा शिकलो. गुरुजींनी मग मला भोंडकर गुरुजींचा पप्पा शिकायला लावलं. मग मला नानांचं भजन वाजवायला यायला लागलं. काय मग नानांचं मला भजन वाजवायला लागलं. मग नानांनी माझ्यावर असं विनोद महाराज तुम्ही नंतर आहे बरं का. माझ्यावर लय नानांनी प्रेम केलं. इतकं प्रेम केलं इतकं प्रेम केलं. मला धमार दीपचंदी तेवरा सुलतान झंपा गती झंपा आडा चावताल त्याच्यामधल्या काय केल्या काही ठेवणी सांगितल्या. भूमकर गुरुजी एक दिवस आले आळंदीच्या मंदिरात आणि भूमकर गुरुजी नानांना म्हणले देवेंद्रला काही शिकवा म्हणले. मग नानांनी मला पहिली ठेवून धमार तालातली यमन कल्याण रागातली शिकवली. म्हणजे आहे. मग मी म्हणजे आता महिन्याला पुढच्या आळंदीला बसवायची. कुठं बसवायची आळंदीला सांगितली म्हणजे पंढरपूरला येऊन आपल्याला ती म्हणायची. त्याच्यामुळे माझं काय व्हायचं माहिती आहे का. भजनचं चुकलं की पडंचं चुकायचं आणि पडंचं चुकलं की पदंचं चुकायचं. नेमकं गडबड. मी महिनाभर चांगलं घासलो त्याला. मला काही ती मेळ बसला नाही. मी जाऊन आता गेलो पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर नानांनी विचारलं देवेंद्र बसलं का बरं का. हाजीला आत्मविश्वासाने काही कोणापुढे म्हणायचं नसतं. लोकांना सध्या काय असतंय हाजीला आत्मविश्वास. तसं मलाही होता. मी म्हणलो हा 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 म्हणायचं बरं का. बसलंय ना आता म्हणायचं बरं का बाजणार. मी झाला मोठे म्हणलो आपलं वजन पडत जरा काहीतरी हा हा म्हणलो. हा म्हटल्यानंतर बघ ते म्हणायला सुरुवात केली नानाने. 1 आवर्तन झालं 2 आवर्तन झालं 3 आवर्तन झालं बरं का. तुम्हाला बाजनाची गंमत सांगतो. तुम्हाला चाल जोपर्यंत टाळ वाजत नाही ना तोपर्यंत चांगली येते. तुम्हाला भजनाची चाल म्हणायची असते ना एकदा टाळ वाजायला सुरुवात झालं ना पाठ केलेली चाल काय होती विसरून जायची. माझं तसंच झालं. टाळ जोपर्यंत वाजत नव्हते तोपर्यंत राहुल महाराज मला चाल चांगली येत होती. पण टाळ वाजायला लागलं का दान 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 काय वाजवायचे आणि कुठं धरायचे हेच विसरून गेलो. ते नानाची स्टाईल अशी होती. ते पट्टा असायचा पट्टा विण्याचा ते असं अडकवायचं खांद्याला इकडं गळ्यात नव्हतं कुठं हा इकडं असं अडकवायचे आणि भजन सुरू असायचं. गाठ्याच्या शेजारी हातुडी असायची. काय असायची हातुडी असायची. तिथं 2 हातुड्या असायच्या. चिपळ्या असायच्या मोठ्या मोठ्या चिपळ्या आहे का ते मोठ्या मोठ्या चिपळ्या त्या चिपळ्या असायच्या. हातुडी गठ्ठे ते काळा दबाव होता. नाही गेला नाही पाहिजे तो सगळं ते असायचं. ते म्हणाला भजन तिथं असायचे. एकदा चुकलो 2दा चुकलो 3दा चुकलो 3ऱ्या वेळा चुकलो मला हातोडी उचलली जाण ते डोक्यात गाठली माझ्या. असं रक्त आलं माझ्या डोक्यातून. ते आमचा दीपक म्हणून मित्र होता. बोधे बाबा होते सतीविजय महाराज होते. बाबा लागले खवळायला. काय नाना कळतं का काय असं होतं की अशी शांतता सगळ्या मंडपात झाली. मला असं रक्त यायला लागलं. मला म्हणले ते घोंगडी गल्लीत दवाखाना होता तिथं मला घेऊन गेले. आल्यानंतर मला आलो मी माझा मित्र मठात आलो. मठात आल्यानंतर बाबा असे खुर्ची टाकून दोघं बसलेले सतीविजय महाराज आणि बाबा बाहेर बसले आणि नाना आपले जाऊन खोली एकटेच बसले. मी गेल्यानंतर माझ्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर रोज रागवणारे नाना पहिल्यांदा रडणारे पाहिले. माझ्या नानांना माझ्यासाठी पहिल्यांदा रडताना पाहिलं आणि नाना कसं रडायला लागले. लय रडले नाना मला कोटाळून घेऊन. इतकं रडले की लय रडले. मला असं जवळ घेतलं. नाना म्हणले देवेंद्र महिनाभर सांगतोय कसं काय चुकला बरं का. मला लय असं वाटलं की मला त्यावेळेसही काय अवघड वाटलं होतं. माझी आई 2 महिन्याचा असताना मी वाढली आणि मी 4-5 वर्षातच आळंदीला आलो.
माझी आई 2 महिन्याचा असताना मी मारली. माझ्या आजोबांनी मला आळंदीत 4-5 वर्षाचा असताना ठेवलं. पण त्यानंतर जसं आम्हाला आई वडिलांचं जे प्रेम लावलं ना ते नानांनी आणि काय फारीने लावलं प्रेम जे केलं नानाने मला जवळ घेतलं. असं नाही केलं पाहिजे, शिकलं नाही पाहिजे, आमचं भजन आमच्या बरोबर गेलं नाही पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला शिकलो. नाना असं बोलून मला एक अभंग वाचायला सांग. कांडल्या कुठल्या होतो मांडा आळसे धोंडा पडतसे राग नको धरू म्हणी गांड म्हणी सांगतो तरता पुढे बरे नाचे का म्हणे काठी सार करी फार शहाणे. त्यांनी दिलेला मार आज आमच्या उपयोगी पडला म्हणून आम्ही गाताने निश्चित पाठ करू शकतो. त्यावेळेस नानांनी मला आपण सांगितलं, माझ्या बोलण्याला म्हणजे सर्वसामान्य माणूस नको देऊन तू काय मी सांगतोय का म्हणे काठी सार करी फार शहाणे. नानांनी माझ्या उपकार केले महाराज. लोक असं म्हणते नानाने कोणाला शिकवलं नाही, तुला माहितीच नाही आमच्याकडे काय भांडवली. नानाने आम्हाला शिकवलं, प्रेम लावून शिकवलं ना. तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरीच्या काळात मग नाना आम्ही कार्यक्रमाला जायचो. कार्यक्रमाला काय नाना भजनाला म्हणजे काय असं काय आईलो बहिणी वाजवायला पुढंच असायचे, वाजवायला गडी वाचायचे. सुभाषबाई देशमुख, अभिमन्यू आबा, रामभाऊ काजळे, पांडुरंग दातार, कुंकर अण्णा. सुभाषबाई देशमुख आहे ना कोणालाच जमून द्यायचे नाही बरं का. येऊन महाराज कोणालाच जमून द्यायचे नाही, पण त्यांना नाना टाकायचे, समज दाखवायचे नाही, काय म्हणायचे कळायचंच नाही महाराज. असं काढायचे भांडवल. फलटणला सप्ताह झाला, फलटणला सावतामारी मंदिरात सप्ताह झाला. आज मोठं काय घे त्याचं नाव नाही सांगत, खुलीच सांगतो. फलटणला सप्ताह झाला आणि सप्त्याला मला नाना घेऊन गेले. नाना घेऊन गेल्यानंतर नानांना नवीन नवीन गायकांनी पाहायला लागलं की असं वाटायचं काहीतरीच माणूस आहे सर्व. आता आळंदीमध्ये फॅशन झालेली आहे काय, लय लांब कपडे घातले, लय केस वाढवले, लय मोठा गाय, त्याला काहीच कळत नसते. ते नाना आणि मोठा गायक फक्त पदवी सांगतो अभिनव गंधर्व ते होतं तिथे. आम्ही गेलो होतो, ते आले होते तिथं. ते नानांना चाल म्हणायला सांगितली, पिकवलं पाहिजे आपलं चांगली पण नव्हते. चाल सांगितली. ते काय म्हणले, नाना तुम्ही पुढं म्हणा, माझ्या मागं तुम्हाला म्हणता येणार नाही. असं काय म्हणले, नाना तुम्ही पुढं म्हणा, माझ्या मागं म्हणणार म्हणले. मागं म्हणता येणार बरोबर, म्हणतो नानाजी काय चालली महाराज, काय चाल काढली. एक आवर्तन झालं, 2 आवर्तन झालं, नाना म्हणायचे बरं का. आणि पांडुरंग वैद्य बाबा तिथं सप्त्याला यायचे, वाजवायचे आणि हे म्हणायचे म्हण. काय म्हणायचे म्हण. 2 आवर्तन, 3 आवर्तन, 4 आवर्तन. तिने आपलं पाया पडलं आणि निघून गेले. जसं ते निघून गेलं ना तसे बाबांकडे हात केला, बोदेवांकडे म्हणा. जसं बाबांना हात केला नानाने चालच बघितली, नवीन सोपी चाल काढली. हा जिरवायचं कसं यांच्याकडून शिकून घ्यायचं, तेच आम्हाला सवय लागली. त्यांनी म्हणलेल्या चाली आम्हाला पाठ असते बरं का. त्यांनी म्हणलेल्या चाली आम्हाला पाठ असते, आम्ही म्हणलेल्या चाली त्यांना कवच पाठ नसते. का आम्हाला हे सहज मिळणार नाही. मी चपटी केल्यानंतर मला ती खून दिसते, अजून डोक्यावर खून दिसते. आणि ती खून पाहिली ना मी अजून असं वाटतं नानांचा हात माझ्या अजून डोक्यावर आहेच. आणि तो डोक्यावर जोपर्यंत हात आहे ना तोपर्यंत माझी चाल कोणी बिघडू शकत नाही. आम्हाला साठी काय आहे हा, इतकं नानांनी आमच्यावर प्रेम केलं. मग तुम्हाला नानाच्या भजनाची एक स्टाईल सांगतो. नाना कधी 2:45 2:45 मात्रेतून म्हणायचे ना, नानाची आवडतीची चालू होती. नानांनी मला आहे ना डोंगरावर नेलं तर का डोळे मामा. डोंगरावर आम्ही गेलो आणि नानांना भजनाचा असा होता, आस्था असायची जास्त. ठाईची चाल मांडलेली एकदम आवडायची. ठाई म्हणलं
की आनंद व्हायचा. आणि जास्त गडबड करून म्हणलं त्याची बघणार सुद्धा नाही. किती चांगला गायक असला तरी काय करणार नाही, पाहणार सुद्धा नाही. तर काय म्हणायचं, अभंग झाला बरं का. भजन करता 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 अभंग आला बरं का. येईल का तू पांडुरंगा पुंडरीचा. नानाने असा अभंग म्हणला महाराज. आणि म्हणता म्हणताच नाना रडायला. काही अभंग होते जाई होतो माती नकरी सायास म्हटलं ना, नाना रडायला यायची. हातळो माझी काय लागला बनवा म्हणलं नाना रडायची. महाराज कायम स्वरूपीचं आम्हाला माहिती सवय लागलेली. नानाने म्हटलं नाना रडायचं. इतकं त्यांचं भावना होतं. अशा कालखंडामध्ये नानांचं आम्ही भजन ऐकलं. आम्हाला असं वाटतं भाग्यावी तुका एक. नानांच्या या उत्तरार्धामध्ये आम्हाला नानांनी खूप प्रेम केलं. आमच्या घरामध्ये जे भजनाचे संस्कार आहेत नानांचेच बरं का. आमच्या आजोबांनी मकर स्वामीचं भजन ऐकलेलं सगळ्यांचं, पण सगळे नानांचे आमचं घरगुती प्रेम. अशा स्थितीमध्ये नानांच्या भजनाचं काही 2-4 स्टाईल सांगतो. नानांची आवडीची चालू होती. नित्यानंद पुढे आनंद तो कोण, आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे देखील, बापुढे देखील. नानांची चाल सांगतो. नानांना काही चाल सांगितले ना, नाना म्हणणार तू का म्हणे मारे नानांची तू का म्हणे माझे सर्व सुख, तू का म्हणे माझे हेची सर्व. आमचं पॅटर्न चालू बरं का. आणि नानांची एक चाल पिलू राग असा आवडायचा नानांना महाराज बरं का. वा वा. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत जनजनीला संत राग यायचा. असं ते हाये चाल तशीच म्हणायची. त्याच्यात काय करायचं नाही, बदल करायचा नाही. बदल केला तर काय खरं अजिबात. दुसरी चाल सांगतो तुम्हाला. आता आवश्यक करणे समाधान, आता आवश्यक करणे समाधान. असं म्हणायचे ना. नाना 10 अभंग ठाई चाल म्हणायचे. रूप पाहताना ठाई चाल चालू केली. एक ठबायपर्यंत 27 चाली व्हायची. किती आम्ही ती आमच्याकडे आली होती. आमच्या आजोबांनी जागरात म्हणायला होतो 27 चाली म्हणून. नानाच एकदम. म्हणून आम्हाला असं वाटतं की नानांचं पुण्यतिथी आपण साजरी करतो यात नवल नाही. आयुष्यभर नानांनी नामदेवरायांची सेवा केली. आयुष्यभर ज्ञानोबारायांची केली. आयुष्यभर तुकोबारायांची केली. आज नामदेवरायांना वाटलं असेल की आयुष्यभर नाना माझ्या समाधी सोहळ्याला आले, आज मी सुद्धा नानांच्या समाधी सोहळ्याला जावं. म्हणून आज हा दुग्धशर कार्यक्रम नानांची पुण्यतिथी आजच आहे. सावता महाराजांचा समाधी सोहळा आजच आहे. नामदेवरायांची पुण्यतिथी आज आहे. हे कशामुळे आपल्याला मिळाले? वैराग्याचे भाव.
सत्संगाचा लाभ कोणामुळे होतो? वैराग्याचे भाग्य. बरं का, साधकाने काही नाही केलं तरी चालत, पण साधकाकडे वारकऱ्यासारखं तीव्र वैराग्य पाहिजे. कोणा वारकऱ्यासारखं, इतरांसारखं नाही. बरं का, इतरांसारखं वैराग्य वेगळं असते. वारकऱ्याचं वैराग्य म्हणजे बरं का, वारकरी पंढरपूरला निघाला तर वैराग्य घेऊन निघतो. कसा निघतो? बरं का, आमचे आजोबा पंढरपूरला जाण्याची तयारी सांगायची. वारकऱ्यांनी पंढरपूरला जाताना कोणत्या तयारीने जायचं? ज्ञानोबारायण म्हणतात, विवेक नदीये बैसोनी सांगड सत्वा सांगड सत्वा जाताना कोणती तयारी केली पाहिजे? 10 मिनिटात सांगतो फक्त. लय नाही, आता तास लवकर आहे, अजून तासभरात. आमच्या फडावर नियम आहे, पाया पडायचं नाही. विवेक नदी आहे पैसे. विवेक रूपी नदीचा आश्रय घेतो. विवेक रूपी नदीवर कोणती सांगड बांधेल? सत्वाची सांगड बांधून आम्हाला पंढरपूरला जायचे. बरं का, आमचे गुरुदेव वैकुंठवासी परमेश्वर महाराज गोड सांग म्हणायचे, एक साधक पंढरपूरला निघाला आणि तो देवाला विनंती करायला लागला, देवा मला तुझ्या गावाला यायचे. काय तुला मला तुझ्या गावाला यायचंय. मग गावाला यायचंय. मग देव म्हणू लागला, अरे तुला माझ्या गावाला यायचंय, पण माझ्या गावाला येण्यासाठी मी काय तयारी केली? म्हणजे थांब मी तयारीला लागतो. काय म्हणतो तो साधक म्हणू लागला, मी तयारीला लागतो. त्यांनी काय तयारी केली? बरं का, सांग म्हणतो, समसपाट व्यसनपाट निसंग झाले सौरी, उडतीला देश आता गावून येते दुसरी, चाल रघुरामाने आपल्या गावा नाही जीवतमा, मी तो गोता सहित जनवाद लोकनिंद पिशुनाचे चेहरे साही तुझसाठी अंतरणी सहोदरी. अरे सगळं सोडून आलो. काय केलं? ता कृता चाल राणे काही केली गोवी. मी तयारी केली. तयारी करत असताना माझी तयारी कुठपर्यंत आली? बरं का, माझी तयारी कुठपर्यंत आली? ती कुठपर्यंत आलेली तयारी ती सौरी सांगू लागली. साथे चला काजळ घाला साथे चला काजळ घाला दिवाणदारा कैसल मारी नाचो फिर धरा 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 नाचो फिर धरा. त्या साहेबाने झाले देणे वेळोवेळा नलगेने, त्या साहेबांचे झाले देणे वेळोवेळा नलगेने. आता हाटी कशासाठी हिंडो पाठी दुकाने, आता हाटी कशासाठी हिंडो पाठी दुकाने. या साहेबांचे झाले देणे वेळोवेळा नलगेने, या साहेबांचे झाले देणे वेळोवेळा नलगेने. तर माझी तयारी झाली. तयारी झाल्यानंतर मी पंढरपूरला पोहोचले. काय केली? आता लवकर पोहोचवतो. तयारी केली आणि म्हणजे मी पंढरपूरला पोहोचलो. पंढरपूरला पोहोचल्यानंतर मला बरं का, मला संत काय झाला? महाराज म्हणतात, रात्रंदिवस मन रंगले हरिचरणी चित्त जडले, विरहाचे दुःख फिटले, धन्य झालो
का विरह नाहीसा झाला, संत संग घडला विरह संपला, ते अद्वय आनंदाने मला गे माय, मला अद्वय आनंदाची प्राप्ती झाली. का भाग्याची जोडी की दैवाची गती, मज लादली संगती या सज्जनाचे, मला सज्जनाची संगती झाली. सज्जनाची संगती कशी होती ज्ञानोबाराय काय सांगतात. सज्जनाची संगती म्हणजे बाह्या उभाराव्या त्यावरी कहाल लावावी, उत्तमापासून अंतजापर्यंत मुक्तीची शेल घालावी रे. अंतजापासून नाही, उत्तमापासून अंतजापर्यंत सर्वांना संगत सारखी होती बरं का. केवळ फक्त पालातल्या माणसासाठी नसतं. कोणासाठी असते? आपल्या फडक्यामध्ये जोपर्यंत शेवटचा तुकडा शिल्लक घेणार. हा, माणसं बाहेर गोड बोलतात पण पाऊस पडल्यावर पालाच घेत नाही, आहे का नाही? कशाची शांत संगती. असं गोड बोलते काय की नाही. परमार्थ सांगणं वेगळं, परमार्थ व्यापक जगणं वेगळं. आम्ही काय कुणाला भेटतो तेव्हा बोलायला. काय दत्त महाराज बरोबर आहे का? अरे दत्त महाराज आमच्या पार्टीचं मेन पुढारी हे काय हे उमेदवार आहेत ना, कधी इकडच्या पार्टीत म्हणतात कधी इकडच्या. दत्त महाराज माझं मेन आधारस्तंभ असू आता किती गुळी येतो मग आता इकडनं राहू द्या. व्यापकता कशी आहे? व्यापकता कशी नाही. व्यापकतेवर बोलणं होईल, व्यापकतेवर व्याख्यान होईल, व्यापकतेवर कीर्तन होईल, प्रवचन होईल, पण व्यापकता जगणं कठीण आहे. संतांच्या अंतःकरणात व्यापकता आहे. काय व्यापकता आहे? अंतजापासून नव्हे, उत्तमापासून अंतजापर्यंत सर्वांना सारखा कायदा, दयानी गातली मुक्तीची गवाली मेळ माझी वैष्णवांची, असा त्यांनी कायदा केला. आणि त्या कायद्याचं फल काय झालं? महाराज म्हणतात संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप. ऐकून ठेवा, परत असला माल मिळणार नाही. आता बॉयलर तापलेला आहे. ऐका, धामार 14 मात्रेचा आहे, दीपचंदी 14 मात्रेचा आहे,
अरे ऐक जरा, तू या तालमीचा खिलाडी हे मी त्या तालमीचा वाजताच धमार 14 मात्र्याचा आहे, दीपचंदी 14 मात्र्याचा आहे आणि झुमरा 14 मात्र्याचा आहे. किती आहे? दीपचंदी, धमार आणि झुमरा 14 मात्र्याचा आहे. 14 मात्रे. फरक पुढे फरक चलनामध्ये फरक आहे. कशात फरक आहे? चलनामध्ये आणि खंडामध्ये फरक आहे बरं का. क धीट धीट दा आ क तीट तीट दा. प्रस्तार आणि विस्तार स्वतंत्र आहे. त्याचं स्वतंत्र त्याचं स्वतंत्र बरं का. धातक धा धा दिन धातक धा रा दिन. स्वतंत्र आहे. झुमरा स्वतंत्र आहे. झुमरा गडंत वाजला जातो बरं का. रथ लाईनमध्ये झुमरा वाजवला जात नाही. कसा वाजवला जातो? गडंत वाजला जातो. आता आळंदीमध्ये इतकं काही जमत नाही. जुनी लोक होती आमच्या टायमाची, ती म्हणणारी माणसं होती म्हणून वाजवता येतं बरं. काय होतं आता ते म्हणणारी नसल्यामुळं नवीन पोरांना काही जमत नाही की त्यांना त्यांचं चूक नाही, काही नाही, म्हणणारी माणसं नाही त्याच्यामुळं काही येत नाही, वाजवता येत नाही. मग खरं सांगा इकडे काय आहे? त्या तिन्ही ताल सारखे पण कशामध्ये फरक आहे? चलनामध्ये फरक आहे. समाजामध्ये माणसं सारखीच आहेत, आचरणात फरक आहे. इकडे 3 ताल सारखेच आहेत पण चलनात फरक आहे. इकडे माणसं सारखी एक सारखीच आहेत. फरक कशात आहे? आचरणात फरक आहे. कोणत्या आचरणात फरक आहे? तोची देव भक्त भेदा भेद नाही तोची देव भक्त भेदा भेद नाही जाग. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. आता हे तिसरा जोडे. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. भेदा भेद नाही जात. भेदा भेद नाही जात. पाहिजे बारकाव आहे. बारकाव नाना भजन म्हणताना कसं म्हणायचे? झटका सांगू का मी? तुम्ही नाही म्हटलं तरी सांगणारच. झटका सांगतो झटका. नानांचं भजन लवकर लोकांना कळत का नव्हतं बरं. तुका म्हणे मज साधी चालतात. तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. सगळ्यांना चालपट आहे ना. आता नाना चालीमध्ये चाली गुंतणार कशा? तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. एक तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. 2 तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. 3 तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. 4 तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. 5 तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. 6 तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. 7 तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. बघा तुका म्हणे मज धाडी रे निरोपा. तुका म्हणे मज धाडी रे निरोपा.
नाना म्हणले पहिला राग कोणता मांडाय आणि पहिली चाल आपण चाल कोणती म्हणली हे जोपर्यंत आपल्याला आठवत नाही तोपर्यंत आपण चांगले भजन करीत नाही. काय होते पूर्वार्ध म्हणताना म्हणतो माणूस, उत्तरार्धाने म्हणताना म्हणतो, परत पूर्वार्धावर आल्यावर नाही दुसऱ्याच चालीत गेलो. नाना गंमत सांगायची, नाना म्हणजे आमचे चाली कशा लोकांना कळत नाही बरं का. भजनाचं बारकाव आहे, वारकरी भजन लवकर लोकांना का कळत नाही. भक्ती तेन मन वैराग्य तुझ्याग चालेल बरं का, चालेल प्रसिद्ध चालेल. भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग, भक्ती तेन मन वैराग्य तो. हे काय जुळ्या वहिनी वाटल्या पाहिजे कर्नाटकातून आलेल्या. साताऱ्याच्या हॉटेलला घेतात म्हणून तिकडे जाणल्या. कसं पाहिजे भजन. तोच देव भक्त भेदा भेद नाही जात. त्या भजनाचा परिणाम काय होतो. तुका प्रेमेना आयुष्यभर भजन करतो आणि त्या भजनामध्ये विरून कसा जातो. शेवट नानांची एक मी छोटीशी कथा सांगेन आणि या सेवेला आपण विराम देऊ. वैराग्याचे
नाचे गाय गाणी यात विरवणी जाय. नानांचं भजन म्हणजे भजनामध्ये विरून जाण्यासारखं कसं होतं हे माझ्या जीवनात घडलेला एकच प्रसंग तुम्हाला सांगतो. नानांबरोबर मला अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. म्हणजे सुरेश मामांना विचारा, नानांना कधी भजनाचा कंटाळा नव्हता. नाना एसटीत जरी बसले, नाना जरा म्हणता गाव तर लगेच म्हणायला सुरुवात करायची. आता ज्या गायकाला लय विनंती करावं लागते, काय म्हणा येतं काहीच नसते पण जास्त विनंती करावं लागते. की माणसं तसं नव्हतं, भजन म्हणलं की लगेच सुरू, कुठं काय त्याला काय नव्हतं. मी नाना, नाथ बाबा, सीताराम बाबा, बोधी बाबा आणि काय पितांबर शास्त्री बारामतीला कार्यक्रमाला चाललो. नंतर मग ह्याला आलो, कुठे बस स्टँडवर आलो. आणि नानांचं मराठवाड्याचं कोणी एक जुना वारकरी मित्र भेटला बरं का. माझ्या जीवनात कलाटपीठ टाकण्यासारखा प्रसंग झाला. आम्ही स्टँडला आलो बाबा सगळे आता. आणि मला हौस असायची, माझा पप्पा माझ्या बरोबर असायचा बरं का. मला दुसऱ्याचा पप्पा जाताही वाजू वाटत नाही का. आपलं भजन आपलं रंगते. आमचं चांगलं पप्पा असतं, बारका पप्पाच होतं का काही मी काळ मोठा ते घेऊन आम्ही गेलो. नाना मी घेतो वाजवा म्हणजे घे चल. ते पप्पा घेऊन आम्ही स्टँडला आलो. स्टँडला आल्यानंतर ते मित्र भेटला. आता ते गाडी काय लवकर लागा ना, द्वादशीची गाडी तुम्हाला माहिती कशी असते, लवकर काय होत नाही, गाडी मिळत नाही. गाडी मिळत नाही म्हणून वेळ गेला. मित्राला त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. असं भजन झालं, सोळ्यातल्या गप्पा असं. ते म्हणते नाना अहो तुम्ही अशी अशी चाल म्हणली होती, असा असा हा भाग म्हणला होता, कसं काय म्हणला होता तुम्ही. नाना म्हणले आता काय ते काय रंग का, आता गेलं म्हणले ते. नाही तू माणूस काय म्हणतो, अहो असतेच रंग, तुम्ही आहे तर रंगच आहे. तू माणूस म्हणला बाळा तुझ्याकडे पप्पाजी बाजू तू का नाना म्हणते ना कुठं हा काढला पप्पा. मला जरा काय वाटलं लागलं, नाना काही करायला होते. पप्पाच काढला बाबा शास्त्री. बाबा काय त्यांचं नाम घेऊन चालला होता आणि आमचे काय चालले होते बाकडा बसून गप्पा झाले. ते माणसाला म्हणायला लागले. मग नानाने ते चाल म्हणली, त्याला ऐकवली. मी वाजवतोय, मला थोडक्यामध्ये फिरा आला डोंबऱ्याचा. अहो नाही सुरेश बाबा खोटं बोलत नाही, लोक चिल्लर टाकायला लागले. नाना बाबा तसं चिल्लर टाकायला लागले का. बाबांचा स्वभाव कसा काय कळतं का तुम्हाला काय बरं का. नाद बाबाला बोलता येत नाही ना, नानांना बोलता येत नाही. बोलणार कोणाला, सीताराम बाबा काय कळतं का तुम्हाला काय पैसे चालले. बंद झालं. बाबाने ते मला आवडायला लावलं. ठीक आहे पप्पा फक्त झापडी बांधली मी ठेवलं. नाना एस टीमध्ये बसल्यानंतर बाबा आणि नाना त्यांचं एक बाजूला होतं. मी तीन असं, मी नाथ बाबा असं तिघ जण बसले, बाबा दोघं जण असं बसले. मी बा नानाजी इकडं, नाथ बाबा ते असं बसले. नाना बाबा जवळवर पिसावा काय म्हणते माहिती आहे का. नाना तुम्हाला काय कळतं का, कुठेही म्हणाय कुणी म्हणायला सांगितलं की लगेच सुरुवात करता. असं कुठं असतं का म्हणले. काय स्टँड बीट काय ते पाहू बसणार वेगळे, तुम्हीच म्हणत जा एकटे म्हणले. आणि इथं नानांचं वाक्य ऐकल्यानंतर करून ठेवण्यासारखं म्हणजे बाबा मी आयुष्यभर देवासाठी भजन केले, मी आयुष्यभर देवासाठी भजन केले. त्या स्टँडवरच्या वारकऱ्याच्या रूपात देव आला आणि मला म्हणला साहेबराव तर म्हणता का. त्यावेळी जर मी म्हटलं नाही ना आयुष्यभर ते फुकट होईल. हे प्रसंग आहे ना माझ्या हृदयावर असा पूर्ण राहिला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणी म्हणल्यानंतर आम्ही नाही म्हणत नाही आणि काही मान घेऊन येत नाही. अरे देव आपल्याला म्हणत भजन म्हण त्या टायमाला तुझं वाटल्यावर हा अहो हे संत सत्पुरुष होते. हे काय संत नव्हती जगा माणसाच्या सारखी अशी माणसं होती. म्हणून त्यांचं भजन कसं होतं. तुका प्रेमे नाचे गाय गाणी यात विरोणी जाय. ही अवस्था कधी होती, भजनामध्ये विरून गेल्याशिवाय अवस्था होत नाही बरं का. भजन हे भजन करूनच येतं आणि ते सर्वसामान्य लोकांमध्ये येत नाही, ते वारकऱ्यामध्येच येतं. म्हणून नानांनी भजन केलं. आणि आळंदी पंढरी वारकऱ्यांची काय खासियत असेल काही माहिती नाही. ते आळंदी पंढरी वारकरी आळंदी आणि पंढरपूर सोडून ती कुठे ठेवत नाही. त्यांचं खासियत बा. बाळकृष्ण बुवा कार्तिक मध्ये दशमीला गेले.
कारभारी आषाढ शुद्ध आषाढ वद्य द्वादशीला गेले. नाना आषाढ वद्य चतुर्दशीला. काशीनाथ बाबा दशमीला गेले. आपले राधाकिशन महाराज दशमीला गेले. आमचे रामचंद्र बुवा दशमीला गेले. गोंडे महाराज विजयाच्या दिवशी गेले. आमची ते म्हातारी होती काय सोनाबाई गोरी गोरी म्हातारी. आम्ही नवीन नवीन आलो. आपल्या गुरुच्या मंदिरात महाराज प्रल्हाद शास्त्री पंढरपूरच्या वाटावर पंढरपुरातच त्रयोदशीला. माणसं खट आयुष्यभर परमार्थ कसा उभा राहतो हे आमच्या गोविंद बाबा पाहून कळतं बरं का. 1000 कीर्तनकार असतील आम्हाला काही कोणाच्या पाया पडू वाटत नाही, पण त्यांच्या पायात पडल्याशिवाय आम्ही राहत नाही. महाराज दिसायला सर्वसामान्य लोक महाराज येईल. ज्ञानोबराय तुकोबारायांच्या जवळ जाण्याची ताकद या आळंदी पंढरीच्या वारकऱ्यांमध्ये आहे. म्हणून त्यांचं जीवन नानांनी सुद्धा आपलं जीवन ज्ञानोबरायांच्या चरणी आषाढ वद्य चतुर्दशीच्या दिवशी सावता महाराज समाधी सोहळ्याच्या दिवशीच जणू काय ते सावता महाराजांना घेऊनच सावता महाराजच नानांना घेऊन विठ्ठलाच्या चरणी लीन झाले. अशा पद्धतीने नानांनी आमच्यासोबत भजन केलं. नानांच्या चरणी आम्ही एकच प्रार्थना करतो, नाना आमच्या समाजामध्ये नाव नाही झालं तरी चालेल, आम्हाला इथून पुढे जास्त भजन चालीपाठ नाही झालं तरी चालेल, पण आमचं भक्ती ज्ञान वैराग्य कुठं न डाग लागता कडेला जावं. ज्ञानेश्वर झालेले चित्रपट सेवा गुरुनाम गुरुवर अखंड समाधी धर्माजी महाराज गुरुकर आमचे गुरुवर प्रार्थना गुरु विठ्ठल महाराज गिरेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझी वाणी थांबवतो. एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने भजन करा. ज्यांना ज्यांना असं वाटतं देवाने आपल्याला 2 हात दिले त्यांनी हात वर करा, बाकीचे पंगत धरले तरी चालत. अजून निम्म्याला शंका आहे, हात वर करा. पण तुकाराम Amen.
Santa Cruz